नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज बुधवार दिनांक 5 जून 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते असलेल्या आमदार शशिकांत शिंदे यांना खऱ्या अर्थाने ताकद देण्याची गरज। आमदार रोहितदादा पवार प्रामाणिकपणा आणि निष्ठा याचे प्रतीक म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे निष्ठावंत शिलेदार आमदार शशिकांत शिंदे यांच्याकडे पाहिले जाते। लोकसभेचा लढा हा खूप मोठा होता आणि तो त्यांनी निष्ठेने लढला। त्यात संघटना आणि कार्यकर्ते कुठेतरी कमी पडले असले तरी लोकांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी पुन्हा नव्या दमाने उभे राहून लढाईची इच्छा त्यांनी बोलून दाखवली। अशा प्रामाणिक कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने ताकद देण्याची गरज आहे। खासदार शरद पवार यांच्या विचारांवर निष्ठा असलेल्या या स्वाभिमानी कार्यकर्त्याचा मनापासून अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे फायर ब्रँड आमदार रोहितदादा पवार यांनी काढले। लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह महाविकास आघाडीला अत्यंत चांगले यश मिळाले। त्या प्रित्यर्थ महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर बुधवारी दुपारी 2 वाजता त्यांनी विजय समर्पित केला। त्यानंतर त्यांनी 3:30 वाजता लासूर येथील आमदार शशिकांत शिंदे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली व चर्चा केली। कोरेगावातील पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाष्य केले। निष्ठावंत कार्यकर्त्यांवर खासदार शरद पवार यांचे प्रेम आहे। आमदार शशिकांत शिंदे हे एकट्या शिलेदाराप्रमाणे ही निवडणूक पक्षाचा आदेश मानून लढले। साताऱ्यात आम्हाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे, मात्र राज्यात अन्य मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे। तुतारी सारखे अन्य चिन्ह इतर उमेदवारांना देण्यात आले, त्यामुळे त्यांनी हजारो मते मिळवली। सातारा असो अथवा माढा मतदारसंघ तशीच परिस्थिती पाहावयास मिळाली आहे। कार्यकर्त्यांनी पक्षाचे चिन्ह घरोघरी पोहोचवले नसल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे, मात्र विधानसभा निवडणुकीत तशी परिस्थिती राहणार नाही। महाविकास आघाडी ही भरभक्कम आहे। लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळवले आहे। आता विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे आमदार रोहितदादा पवार यांनी सांगितले। बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत गेल्या वेळी पेक्षा जास्त मताधिक्य खासदार सुप्रियाताई सुळे यांना मिळाले असल्याचे सांगत आमदार रोहितदादा पवार यांनी सामान्य मतदारांमुळे विजय झाला आहे। नेत्यापेक्षा विचार महत्त्वाचे असतात, बारामतीमध्ये ते पाहावयास मिळाले असल्याचे स्पष्ट करताना त्यांनी अप्रत्यक्षपणाने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर निशाणा साधला। शशिकांत भाऊंना भेटून जो लढा त्यांनी गेल्या 15 दिवसांमध्ये उभा केला होता, लोकांनी सुद्धा प्रतिसाद हा दिला, पण दुर्दैवाने काल थोडक्यातच त्यांचा तिथं पराभव झाला। पण त्यांनी दिलेला लढा आणि खास करून शशिकांत शिंदे साहेबांच्या बाबतीत जर एखादी गोष्ट बोलायची झाली तर निष्ठा, पवार साहेबांवर असणारं प्रेम, साहेबांवर तर प्रेम आहेच, पण पुरोगामी विचार, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार याच्याबद्दल असणारी त्यांची निष्ठा, ह्या सगळ्या गोष्टी मलाही आवडतात। मी या सर्व गोष्टींचा आदर करतो आणि जेव्हा काल मताधिक्य न मिळाल्यामुळे त्यांचा थोडक्यात पराभव तिथं झाला, मला राहावंसं नाही वाटलं, त्यामुळे मी त्यांना भेटण्यासाठी आलो। साहेबांची त्यांची चर्चा झालेली आहे आणि याच्यासाठी पण त्यांच्या घरी येऊन त्यांना भेटून मग आता रायगडकडे मी चाललेलो आहे। करून या जिल्ह्यामध्ये एक वेगळं लक्ष देऊन इथले जे आपले सगळे विचाराचे उमेदवार असतील त्यांना सुद्धा ताकद ही आपल्याला द्यावी लागेल आणि निष्ठावंत लोकांना न्याय द्यावा लागेल जेव्हा आपली सत्ता येईल। आणि सत्ता आल्यानंतर या परिसराचा विकास आणि महाराष्ट्राचा विकास नक्कीच होईल असं माझ्यासारख्याला वाटतं। पराभवाने खचून न जाणारा कार्यकर्ता सामान्य जनतेसाठी यापुढेही कार्यरत राहणार। आमदार शशिकांत शिंदे 5.5 लाख मते देणाऱ्या सामान्य मतदारांचे मानले आभार। सर्वसामान्य जनता हेच दैवत मानून आजवर काम केले आहे। खासदार शरद पवार यांचा निष्ठावंत सैनिक म्हणून तो जो आदेश देतील तो आदेश पाळला आहे। पराभव हा माझ्यासाठी नवीन नाही, त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे खचून जाणारा मी कार्यकर्ता नाही। मी सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र कटिबद्ध असून निवडणुकीच्या निकालाच्या क्षणापासूनच पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागलो आहे। संपूर्ण सातारा लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार असून तब्बल 5.5 लाखाहून अधिक मते देणाऱ्या मतदारांचे आभार मानत आहे, अशी माहिती माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे
यांनी दिली. लासुर्णे तालुका कोरेगाव येथील आपल्या निवासस्थानी आमदार शशिकांत शिंदे यांनी बुधवारी दुपारी 3 वाजता पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विविध विषयांवर मनमोकळेपणाने चर्चा केली. सातारा लोकसभा मतदारसंघात खासदार शरद पवार यांच्या आदेशाने निवडणूक लढवली. पहिल्या दिवसापासून सामान्य जनता केंद्रस्थानी ठेवून प्रचार दौरा आखला. अवघ्या 20 दिवसात संपूर्ण मतदारसंघ पेंजून काढला. स्थानिक आमदार पहिल्या फळीतील कार्यकर्ते नसताना देखील सामान्य जनतेच्या पाठबळावर निवडणुकीत चांगले यश मिळवले आहे. थोड्या मताने पराभव झाला असला तरी या पराभवाने खचून जाणारा मी कार्यकर्ता नाही. मी पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला सुरुवात केली आहे. संपूर्ण सातारा जिल्ह्यात महाविकास आघाडी अधिक बळकट करण्यावर भर देणार आहे. खंडाळा तालुका ते पाटण तालुका असा संपूर्ण जिल्हा पेंजून काढणार आहे. स्थानिक भूमिपुत्रांचे प्रश्न असो, कामगारांचे प्रश्न असो अथवा सर्वसामान्यांचे प्रश्न असो, ते प्राधान्यक्रमाने सोडवले जाणार असून जनता दरबार उपक्रम पुन्हा एकदा सुरू करणार आहे. प्रशासनाने देखील सर्वसामान्य जनतेच्या कामाला साथ द्यावी. राजकीय दबावापोटी कोणतेही निर्णय घेऊ नयेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. केवळ सातारा लोकसभा मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात तुतारी सदृश्य पिपाणी या निवडणूक चिन्हाने भरपूर मते घेतली आहेत. साताऱ्यात 37,000 तर अन्य मतदारसंघात 50,000पेक्षा जास्त मते या चिन्हाने घेतली आहेत. निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले बनल्याने त्यांनी बरोबर चिन्हांची रचना केली. त्यामुळे पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मात्र पराभवाचा दोष कुणाला न देता लढणारा कार्यकर्ता म्हणून मी यापुढेही सामान्य जनतेसाठी लढाई सुरू ठेवणार असल्याची ग्वाही आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली. निवडणुकीला पराभूत झालो तरी मी खचणारा नाही. मी काही लोक समजतील की निवडणुकीत पराभव झाला तर शशिकांत शिंदे संपला, तर शशिकांत शिंदे संपणार नाही. मी आता तुम्हाला एवढंच सांगतो की माझा उद्देश नुसतं कोरेगाव मतदारसंघाचा विषय असणार आहे. माझा उद्देश आता या सातारा जिल्ह्यातल्या सर्व मतदारसंघाचा असणार आहे. आणि मी कोरेगाव पुरतं मर्यादित न ठेवता, कोरेगाव मतदारसंघाच्या बाबतीत मर्यादित न ठेवता या सातारा जिल्ह्यातल्या सगळ्या मतदारसंघामध्ये पक्षाची ताकद वाढवून, महाविकास आघाडीची ताकद वाढवून तिथं कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी परत या सातारा जिल्ह्यामध्ये मजबूत झाली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न करणार. ठिकाणी बळाचा वापर केला गेला, आर्थिक वापर केला गेला आणि त्याचबरोबर काही प्रमाणात बोगस झाला अशा प्रकारची चर्चा पण आहे. आणि या तरी सुद्धा तिथल्या मतदारांनी सुप्तपणाने निवडणुकीच्या माध्यमातून मतदान केल्यामुळे 36,000 परिणामी मताधिक्य त्यांचं थांबवण्यात यशस्वी झालो. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज. न्यायमूर्ती ए पाचरने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कोरेगाव न्यायालयात आवारात वृक्षारोपण. पर्यावरणाचे संवर्धन केल्यास पाणी टंचाईसारख्या नैसर्गिक गोष्टींवर मात करणे शक्य आहे. प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाला आपलेसे केले पाहिजे. त्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज बनली आहे असे प्रतिपादन कोरेगावचे दिवाणी न्यायाधीश ए पाचरने यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बुधवारी दुपारी 4 वाजता कोरेगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या आवारात न्यायमूर्ती ए पाचरने व न्यायमूर्ती श्रीमती ए भोसले यांच्यासह ज्येष्ठ विधिज्ञांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्याप्रसंगी वकील संघाच्या सदस्यांसह न्यायालयीन कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना न्यायमूर्ती पाचरने बोलत होते. यावेळी न्यायमूर्ती श्रीमती ए भोसले यांच्यासह ॲडव्होकेट पुरुषोत्तम बारसवडे, सरकारी वकील श्रीमती कुलकर्णी व श्रीमती जमदाळे यांनी पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास वकील संघाचे पदाधिकारी ॲडव्होकेट विशाल शिरतोडे, ॲडव्होकेट अमित कदम, ॲडव्होकेट महेश गोडसे, ॲडव्होकेट रणजित फाळके, ॲडव्होकेट सतीश कदम, ॲडव्होकेट गायत्री भुतकर, ॲडव्होकेट भैयासाहेब जगदाळे यांच्यासह न्यायालयीन कर्मचारी यावेळी उपस्थित होते. रेवडी गावानजीक महिलेचा मृतदेह आढळला. खून करून कालव्यामध्ये मृतदेह टाकून दिल्याची शक्यता. कोरेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल. रेवडी तालुका कोरेगाव येथील मळवी नावाच्या शिवारात जरंडेश्वर पाटालगत धोम डाव्या कालव्यामध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह मंगळवारी सायंकाळी ग्रामस्थांना आढळून आला आहे. सदरील महिलेच्या मृतदेहाची परिस्थिती पाहता खून करून सदर मृतदेह कालव्यात टाकून दिल्याचे स्पष्ट होत आहे. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात बुधवारी पहाटे 4 वाजता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील महिलेचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. या प्रकरणी रेवडीच्या पोलीस पाटील रुपाली धनसिंग शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मंगळवारी त्यांना गावातीलच युवराज लक्ष्मण मोरे यांनी मोबाईलवरून कॉल करून कळवले की मळवी नावाच्या शिवारालगत असलेल्या जरंडेश्वर पोटपाटालगत दोन डाव्या कालव्यामध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह पाण्यातून वाहत येत झुडपाला अडकला आहे. त्यानंतर पोलिसांसह घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला. संपूर्ण मृतदेह कुजलेला असल्याने सातारा प्राथमिक
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जागेवरच शवविच्छेदन केले। सदर मृतदेह पाहिला असता सदर महिला ही 30 ते 40 वयादरम्यानची असून तिच्या अंगात केसरी रंगाचा टॉप व काळ्या रंगाची लेगिंस आहे। गळ्यात मंगळसूत्र असून गळ्यात काळ्या रंगाची ओढणी आहे। या महिलेचे दोन्ही हात पाठीमागे पांढऱ्या रंगाच्या स्कार्फने बांधलेले दिसत असून पिवळ्या रंगाच्या नायलॉनच्या दोरीने तिच्या गळ्याभोवती मागील बाजूस गाठ मारलेली दिसत आहे। सदर महिलेचा अज्ञात व्यक्तीने खून केला असून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने तो धोम डाव्या कालव्यात आणून टाकलेला दिसत आहे। या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ तपास करत आहेत। सदरील महिलेची कोणास माहिती असल्यास त्यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात समक्ष अथवा दूरध्वनीद्वारे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे।